तर थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे हे देखील आता इथे उपस्थित आहेत। नव्या वर्षाच्या सुरुवातीला आज महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद या ठिकाणी होत असताना याला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे, शिवसेनेचे नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री दादाजी भुसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष माझे सहकारी संघर्षी भुजबळ, अतिशय उत्तम पद्धतीने प्रवक्ते आणि त्याने भूमिका मांडणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते उपाध्ये, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, सुरुवातीलाच महायुतीच्या वतीने आपल्या सर्वांचंच काल संध्याकाळी उशिरा आणि सकाळी लवकर आपल्याला निमंत्रित केलेलं असताना सुद्धा आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात याबद्दल आपण युतीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। नवीन वर्षाच्या आम्हा सर्वांच्याच वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत। हे वर्ष आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे विशेष करून लोकसभा विधानसभेच्या निवडणुका इतर बऱ्याच राजकीय घडामोडी असताना आपल्या सर्वांसाठी निरामय आयुष्याचं थोडंसं धावपळीचं, थोडंसं गडबडीचं, पण तितकंच प्रेमाने जावं असं सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू आज आहे की महायुती म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्रितपणाने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार केलेला आहे। गेले 10 वर्ष देशाचं नेतृत्व अतिशय यशस्वीपणाने करत आपल्या देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाची प्रतिमा खूप मोठ्या क्रमावरती उंचावणारे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होण्याच्या प्रक्रियेमध्ये एका मैलावरती पोहोचलेला असताना आज आम्ही सारेजण एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये काम करतो। एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे। अशा वेळेला जानेवारी महिन्यापासूनच एकत्रितपणाने महायुतीचे मेळावे संबंधित जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे या संदर्भातली माहिती देण्यासाठीच आज आपल्याला मी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। 14 जानेवारीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात एकाच वेळेला महायुतीचे मेळावे त्या ठिकाणी होते। किमान 1000 प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असतील असं आज आम्ही निर्धारित केलेलं आहे। पण कदाचित उत्साह तर वाढेलच, त्याच्यामुळे ती संख्या त्याच्यापेक्षा खूप मोठी त्या ठिकाणी राहू शकते। कारण आम्ही एकत्रितपणाने सरकारमध्ये आल्यावर एक मधल्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभराचा राज्यव्यापी एक मोठा मेळावा आम्ही वरळीच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतला होता। संपूर्ण राज्यभरातील तिन्ही पक्षाचे आणि अन्य घटक मित्र पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सर्व विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते। आमचे सर्व तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, काही ठिकाणी जिल्हा प्रमुख आहेत, शिवसेनेचे संघटनेचे सगळे प्रमुख आहेत, हेही त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते। पण जिल्हा पातळीवरती सुद्धा अधिक व्यापक अर्थाने समन्वय त्या ठिकाणी व्हावा आणि पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं या हेतूने आम्ही 14 तारखेला आशापूरचे मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 6 प्रादेशिक विभाग आहेत, मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या 6 प्रादेशिक विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही या तिन्ही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्यातील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीर मेळावे सुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत म्हणजे मिड ऑफ फेब्रुवारी ते सगळे मेळावे पूर्ण करण्याचं आज आम्ही या ठिकाणी निर्धारित करत आहोत। आपल्यामार्फत राज्यातील आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना, घटक पक्षाच्या नेत्यांना सुद्धा हे कळावं, जनतेला सुद्धा कळावं या हेतूने आज आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं आहे। याही नंतर
माझे ज्येष्ठ सहकारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब या ठिकाणी बोलते. हे हिंदीमध्ये सांगा का लोकसभेचं इलेक्शन त्यावर तुम्ही जर आता म्हणाल तेव्हा हिंदी सांगा. मराठी होते मराठी माहिती मैं बता दो मैं करता हूँ. सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आताच आदरणीय तटकरे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झाले, त्याच पद्धतीने राज्य पातळीवर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. हे सर्व विषय तळागाळाच्या जनतेच्यापर्यंत पोहोचवणं आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या एक वर्षभराच्या पासून शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या सर्व बाबी तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, अगदी गाव पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचं एक संघटितपणे मनोमिलन, त्याच्यात मार्गक्रमण आणि त्याच मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल किंबहुना येणाऱ्या विधानसभा आणि इतरही ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये संघटितपणे मार्गक्रमण करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि आता जसं सांगण्यात आलंय विभाग पातळीवर, जिल्हा पातळीवर, पुढच्या टप्प्यामध्ये अगदी गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मेळावे संपन्न करून पुढील रणनीती अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11ही पक्षाचे माननीय तटकरे साहेब आणि माननीय भुसे साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील. साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे. मग रामदास आठवले साहेब असतील, विनय कोरेजी असतील, महादेवराव जानकरजी असतील, जयदीप कवाडेजी असतील, जोगेंद्र कवाडेजी आहेत, शिवसंग्रामचे आपल्या मेटेताई आहेत, सुलेखाताई कुंभारे आहेत, रयत कांतवीचे सदाभाऊ खोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला, या मेळाव्याला हजर राहणार आहे. खरं तर माननीय तटकरेजींनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल. महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत.
तर 45+ म्हटलं आहे. आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे, आम्ही सरळ सरळ 45+ जिंकतो आहे. तशी तयारी आम्ही 3ही पक्षांनी आणि 11ही पक्षांनी केली आहे. आम्ही 3ही पक्षांनी, आमच्या 3ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना तर सुरू केलीच आहे. एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केला आहे, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे. या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. या प्रवासामध्ये तटकरे साहेब, अजितदादा फिरले, त्यांनाही तो महाराष्ट्राचा सेन्स दिसलेलाच आहे. एकनाथजी रोज फिरतात आहे, देवेंद्रजी फिरत आहे. 50,000 नागरिकाचा विचार केला, मतदाराचा ॲव्हरेज काय, 50,000 नागरिकांना जेव्हा आपण व्यक्त झालो, त्यांच्याशी बोललो की 2024 प्रधानमंत्री कोण पाहिजेत, तर 47,412 या संवादामध्ये, इतक्या लोकांच्या संवादानंतर फक्त 16 लोक सोडले. सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहेत. जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 बोलतेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्यातला संपूर्ण समाज, उत्तर भारतीय असेल, एकही समाज असा नाही की SC ST म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे. आणि जसे जसे दिवस येतील, मोदीजींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल, तसे तसे एकनाथजीकडे, अजितदादाकडे, आमच्याकडे, आमच्या महायुतीच्या पक्षाकडे हा मोठा एक पक्षप्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येतात आहे. अजितदादाकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना. आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही. ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि याकरता आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, बूथ स्तरापर्यंत आम्ही 3ही पक्ष आणि 11 पक्ष आमची बांधणी पूर्ण करणार आहोत. बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा एकत्रितपणे बूथवर असले पाहिजे. मंडळ स्तरावरचे, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते एकत्रितपणे त्या ठिकाणी सोबत काम केलं पाहिजे. आणि राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल. आणि मोदीजींच्या नेतृत्वात, म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून उभे दिसतील. इतकी ताकद आम्ही आमची महायुतीची तयार करतो आहे. आणि त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे. माननीय सुनील तटकरे जी, दादा भुसे जी और महायुति की इस प्रेस कॉन्फ्रेंस में माननीय तटकरे जी, माननीय दादा भुसे जी और हमने सारे लोगों ने, हमारे नेताओं ने, देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा, हमने सबने मिलके ये निर्णय लिया है कि 14 जनवरी को महाराष्ट्र में महायुति के डिस्ट्रिक्ट लेवल के हमारे सम्मेलन होंगे. उस सम्मेलन में हमारे सभी पार्टियों के जो मेजर लीडर्स हैं डिस्ट्रिक्ट लेवल के, 300-400 लीडर सभी पार्टियों के उस सम्मेलन में रहेंगे. हमारे वहाँ के प्रभारी मंत्री जो है सरकार के, या राष्ट्रवादी के मिनिस्टर है, वह राष्ट्रवादी के मिनिस्टर उस जिला स्तरीय सम्मेलन में जाएंगे.
जहाँ बीजेपी के गार्डियन मिनिस्टर है वो जाएंगे, कहीं शिवसेना के गार्डियन मिनिस्टर वो जाएंगे। डिस्ट्रिक्ट लेवल का सम्मेलन होगा। उसके बाद तटकरे जी ने कहा है कि फरवरी में हम डिवीजन लेवल पर सम्मेलन लेंगे, विभाग स्तर पर, और उसके बाद हम लोग जिस प्रकार से हमारा सीटों का अलॉटमेंट हो जाएगा, उसके बाद लोकसभा स्तर पर भी हमारे सारे 11 पार्टी के महायुति के सम्मेलन होंगे। उस सम्मेलन में हमारे विनय कोरे जी है, रामदास आठवले जी है, महादेवराव जानकर जी है, जोगेंद्र कवाड़े, जयदीप कवाड़े जी है, शिव संग्राम की हमारी मेटेताई है, रैत कांति के सदाबाबू है, हमारी सुलेखाताई कुंभारे जी है, ये सारे बच्चू कड़ू जी है, ये सारे लोग और 11 पार्टियां है, ये सारे लोग इस सम्मेलन में रहेंगे। और मुझे लगता है कि हमारी महायुति जिस प्रकार से बूथ लेवल तक, जिला स्तरीय सम्मेलन होने के बाद बूथ स्तरीय, मंडल स्तरीय सारे कार्यकर्ता एक साथ मिलकर मोदी जी के नेतृत्व में, और हमारे जो नेता है देवेंद्र जी, एकनाथ जी और अजित दादा, इनके कोऑर्डिनेशन से जो भी निर्णय होगा सीटों का, उस सीटों पर पूरी ताकत हम तीनों पार्टियां और 11 पार्टियां लगाएगी। जहां पे जिस पार्टी को सीट जाएगी, राष्ट्रवादी को अगर जो सीट जाती है वहां बीजेपी और शिवसेना पूरी ताकत से 51% से सीटें जीतेगी, इस प्रकार से काम करेगी। जहां एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में सीटें जाएगी, वहां पर बीजेपी और राष्ट्रवादी और हमारी महायुति पूरी ताकत से हमारे बूथ लेवल के कार्यकर्ता 51% ही जिताएंगे, और बीजेपी जहां चुनाव लड़ेगी, बाकी सभी पार्टियां बीजेपी के उम्मीदवार को चुनाव जिताने के लिए काम करेगी। तर आणखी काही घटक पक्ष आणि नेते महायुतीसोबत जोडले जातील असं आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।